नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, उडीद, गाजर आणि लसूण बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात आज सोयाबीनचा भाव स्थिरावला होता. मागील आठवड्याभरात सोयाबीनच्या भावात चांगली सुधारणा दिसून आली. बाजारातील आवकही कमी झाली आहे. खुल्या बाजारात भाव वाढल्याने सोयाबीनची हमीभावाने खरेदीही कमी झाली आहे. प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव 5,450 ते 5,550 रुपयांच्या दरम्यान आहेत, तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीन सरासरी 4,800 ते 5,200 रुपयांच्या दरम्यान विकले जात आहेत. बाजारातील सोयाबीनची आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. यामुळे दराला चांगला आधार राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात कापसाची आवक मागील काही दिवसांपासून कमीच आहे. बाजारात दरवाढ झाल्यानंतर आवक कमी झालेली आहे. कापसाच्या भावात मागील 4 दिवसांपासून पुन्हा काहीसे चढउतार सुरू झाले आहेत. देशात कापूस उत्पादन वाढीचे अंदाज येत आहेत, तर सीसीआय ही कापसाची विक्री करणार आहे. याचा परिणाम बाजारावर दिसतोय. कापसाचा भाव 7,800 ते 8,200 रुपयांच्या दरम्यान स्थिर आहे, तर कमाल दर 8,500 रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील कापसाची आवक कमी राहून दराला आधार मिळेल असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील उडीद उत्पादन यंदा कमी झालंय. राज्यातील लागवड आणि उत्पादनही कमी झालंय, परंतु आयात चांगली असल्याने कडधान्याचा साठा देशात तयार होऊन भाव दबावात आलेत. सध्या बाजारातील आवक कमी असूनही भाव कमी आहेत. सध्या उडीद सरासरी 6,000 ते 6,500 रुपयांच्या दरम्यान त्यांना भाव मिळतोय. उडदाची आवक पुढील काळात कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभावाने उडीद विक्री करावी असं आवाहन अभ्यासकांनी केलंय. राज्यातील बाजारात गाजराला चांगला उठाव मिळतोय. मागील काही दिवसांपासून गाजराची बाजारातील आवक कमी झालेली आहे, तर दुसरीकडे मागणी असल्याने दर टिकून आहेत. सध्या गाजराला सरासरी 1,500 ते 2,000चा भाव मिळतोय. राज्यातील केवळ मोठ्या बाजारांमध्येच सध्या गाजराची आवक काहीशी चांगली दिसते. इतर बाजारांमधील आवक कमीच आहे. गाजराची बाजारातील आवक पुढील काही दिवस मर्यादितच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून लसणाचे भाव टिकून आहेत. लसणाची बाजारातील आवक सरासरीपेक्षा सध्या कमीच आहे. यंदा लसूण उत्पादनावर परिणाम झाल्याचं शेतकरी सांगतात. यामुळे लसणाचे भाव टिकून आहेत. सध्या लसणाला राज्यात सरासरी 6,000 ते 8,000च्या दरम्यान भाव मिळतोय. लसणाची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसणाचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज लसूण बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.